मी मराठी मुलगी कोमल आज एक नवीन चॅनल चालू करत आहे फूडचा. आणि चॅनलचं नाव आहे कोमल स्टाईल फूड. तर या चॅनलवरती आपल्याला नवनवीन रेसिपी बघायला मिळणार आहेत आणि घरगुती पद्धतीने बनवलेले पदार्थ आपण टाकणार आहोत. तर तुम्ही नक्की बघा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हा जो चॅनल आहे तो मी मराठीमध्ये करणार आहे. तर मराठी लोकांनी जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला. श्री, मिसळ बघ कशी झाली आहे. नमस्कार. तर मी आहे मराठी मुलगी म्हणजेच कोमल. तर आज आपण बघणार आहोत घरगुती मिसळ कशी बनवायची. 4 लोकांसाठी आपण मिसळ बनवतोय. तर 2 कांदे, एक खोबरं, एक टोमॅटो, 1.5 वाटी मटकी, आलं लसूणची पेस्ट आणि कोथिंबीर. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण मटकी शिजवून घेणार आहोत. त्यासाठी मी 1.5 ग्लास पाणी टाकते. थोडीशी हळद, एक एक चम्मच हळद, चवीसाठी हिंग, आणि अर्धा चमचा मीठ टाकून आपण कुकरला शिट्टी लावून घेणार आहोत. मीडियम गॅसवर एक शिट्टी द्यायची. मटकी जास्त ओव्हर कुक करायची नाही. आज जरा आपण वेगळ्या पद्धतीने मसाला करून घेणार. त्या जाळीवरती खोबरं आणि कांदा भाजून घेणार आहे. आज जरा वेगळ्या पद्धतीने आपण ट्राय करूयात. खोबरं आणि कांदा मी असंच भाजून घेणार आहे. खोबरं भाजून झालेलं आहे. आता कांदा भाजून घेऊयात. 5-10 मिनिटं मीडियम गॅसवरती कांदा भाजून घ्यायचा. कुकर आपला झालेला आहे, तर कुकर बंद करून घ्यायचा. कांदा पण आता असा काळा काळा व्हायला लागला, म्हणजे भाजायला लागलाय. तर हा मसाला आपला भाजून तयार झालेला आहे. गॅस बंद करून हा थंड झाला की आपण याचं मिक्सर मध्ये छानपैकी वाटण करून घेऊयात. मटकी ओव्हर कुक करायची नाहीये. आणि जो आपण मसाला बनवला होता ते असं वाटण बनवलेलं आहे. पाणी न घालता हे वाटण करून घ्यायचं, कारण पाणी जर घातलं ना तर त्याची टेस्ट बदलते. आणि मिसळ करताना आता कढई गरम करून घेऊयात. कढई चांगली गरम झाली की त्याच्यात 2 चमचे तेल टाकायचं. शक्यतो मिसळ करताना तेल टाकायला कंजूसी करायची नाही, कारण की त्याशिवाय मिसळ चांगली होत नाही. याचे 2 चमचे तेल टाकले कढईत. कढई चांगली गरम झाली आणि हा मसाला आता मी तेलामध्ये टाकते. आता याच्यामध्ये आपण 1 चमचा धनेपूड टाकूयात. 1 चमचा जिरेपूड, आणि कमी गॅसवरती मसाला चांगला भाजून परतून घ्यायचा. त्याला तेल सुटेपर्यंत मसाला आपण परतत राहायचा. मस्तपैकी आता तेल सुटायला लागलंय मसाल्याला. मसाला आपला आता भाजून तयार आहे. तर त्याच्यामध्ये आपण 1 चमचा लाल तिखट,
अर्धा चम्मच गरम मसाला आणि माझ्याकडे हा कोल्हापुरी मिसळ मसाला सवाई यांचा हा एक मिसळ मसाला आहे, तर तोही मी घालणार आहे. आणि काळा मसाला अर्धा चमचा. आपला पूर्ण आता भाजून झालेला आहे. उकडलेली मटकी जी करून घेतली ते आता आपण याच्यामध्ये ऍड करूयात. आणि त्याच्यामध्ये मी 4 ग्लास पाणी गरम करून घातलेले. आपल्याला ज्याप्रमाणे मिसळ आवडती तसे आपण त्याच्यामध्ये पाणी ऍड करू शकतो. आता कमी गॅसवरती 15 ते 20 मिनिटं आपण याला एक चांगली उकळी काढून घेणार आहोत. मटकी उकडताना मी त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घातलेलं. 1 चमचा मी मीठ टाकते परत. मस्तच, बघूनच आता खायची इच्छा व्हायला लागलीये. कोथिंबीर आपली टाकायची राहिली, तर आता आपण वरून थोडीशी कोथिंबीर टाकूयात. तर आपली आता मिसळ बनवून झालेली, तर आपण सर्व कशी करायची ते बघूयात. सगळ्यात पहिल्यांदा मटकी टाकून घ्यायची. मटकी टाकून झाल्यानंतर मोठी अशी शेव टाकायची त्याच्यावर. त्याच्यानंतर बारीक चिरलेला कांदा, आता रस्सा टाकून घ्यायचा त्याच्यावरती. आता बारीक शेव टाकायची. त्यानंतर कट टाकून घ्यायचा त्याच्यावरती. त्यानंतर आपण तर्री टाकायची, पण आपल्या आवडीनुसार टाका, कारण काही लोकांना तर्री आवडत नाही, तर काही लोकांना टाकल्यावरती त्याची टेस्ट छानपैकी वाटते, म्हणून टाकून घ्यायची. तर आता आपली मिसळ रेडी आहे. डेकोरेशन साठी म्हणून अशी कोथिंबीर टाकायची. पाव, श्री मिसळ बघ कशी झाली आहे. वा, दिसताना तर एकदम छान दिसते. खाऊन बघूया आपण. भूक लागायला लागली मला तर बघून. दिसताना तर एकदम भारी दिसते, जशी मला आवडती तशी. आणि का ती नुसतं मिसळचा घास घेतो. खूपच भारी झाली. मला लहानपणीच्या गावाकडच्या हॉटेलची आठवण झाली. तिथं अशीच सेम मिसळ मिळायची. खूपच भारी झाली. आणि तर्री टाकलीस ना, खूपच छान लागतं. आणि हो, अभिमान आहे की तू चॅनल चालू करतेस, आणि तुला खूप खूप शुभेच्छा चॅनलसाठी. आणि मराठी प्रेक्षक जर बघत असतील ना, तर खरंच तर ती फूडचे जे पदार्थ बनवणार आहे हे तुमचं, म्हणजे तुम्ही सुद्धा घरी बनवू शकता. आणि तिला सपोर्ट करण्यासाठी काय करायचं तुम्हाला माहिती आहे. लाईक करायचं, शेअर करायचं, आणि चॅनलला जाऊन पहिल्यांदा सबस्क्राईब करायचं. मिसळचा आनंद घेतो. मिसळ खूप अप्रतिम झाली. पावासोबत एक घास खाऊन बघतो. अप्रतिम. अशाच नवनवीन घरगुती रेसिपीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा.